नमस्कार प्रेक्षकांनो, सनी चौगडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे शर्वरी ही गौतमला प्रोजेक्ट समजवण्यासाठी खानोलकर कुटुंबामध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि तिच्यासोबतच इकडे आता तेजस्विनी ही रागाने तिकडून निघून जाते. पमाने बनवलेले डोसेसुद्धा ती भानुआजीच्या हातामध्ये देते. त्यानंतर इकडे तेजस्विनी भानुआजीवरती ओरडते आणि तिला तिकडून येण्यास सांगते. त्यानंतर बिंदू ते डोसे घेते व हे खूप मस्त आहेत आणि मी खाऊ का असं आता शर्वरीला विचारते ना. त्यानंतर शर्वरी ही तिला खाण्यास सांगते. जाणारा जय आता इकडे अचानकपणे थांबतो आणि तो आता इकडे बसून जातो. शर्वरी ही त्याला गुड मॉर्निंग बोलते, मात्र जय एवढा बेधुंद झालेला आहे की तो एकसारखा शर्वरीकडे पाहतच राहिलेला आहे. शर्वरी ही गौतमला प्रोजेक्ट समजवत असताना जयचं पूर्ण लक्ष आता शर्वरीकडे आहे. हे सर्व पाहून आता इकडे गौतम बोलू लागतो की शरू, मी तू आल्यापासून तुला काही विचारलंच नाही. इकडे खूप बोर होतंय, तुला काही हवं आहे का? त्यानंतर तो पटकन जयला ऑर्डर सोडतो की दादा जाणा पटकन आमच्यासाठी 2 मग कॉफी बनव. त्यानंतर जय हा त्यांना बोलू लागतो की मी तुम्हाला काही इकडे मोकळा वाटलो का? मी चाललो आहे, माझी अर्जंट क्लायंटकडे मीटिंग आहे. त्यानंतर जय हा मी छान कॉफी बनवतो आणि शर्वरीला माहीत आहे हे पण सांगतो. इकडे आता गौतम हा जयला जाण्यासाठी सांगतो व जय इकडे आता ऑफिसमध्ये पोहोचलेला आहे आणि जय इकडे वेट करत असताना जयला अचानकपणे शर्वरीचे आवाज कानावरती पडू लागतात. शर्वरी सारखी शायनर असा आवाज देते, यामुळे जय इकडे खूप अस्वस्थ झालेला आहे. जय ती मीटिंग कॅन्सल करत इकडे सरळ घरी निघून येतो व आता जय शर्वरी आणि गौतम जिकडे बसलेले आहेत तिकडे जाऊन त्यांना काही हवं आहे का नको हे विचारतो. शर्वरी ही बोलू लागते की नको, आम्ही सर्व स्वतःच्या हाताने करून घेऊ, तुझं काही काम असेल तर तू करून घे असं आता स्पष्टपणे जयला सांगते. त्यानंतर जय हा खोलीमध्ये निघून जातो, मात्र जयला इकडे थोडाही चैन पडत नाही. म्हणून जय पुन्हा आता गौतम व शर्वरी असतात तिकडे निघून येतो. तर इकडे शर्वरी किचनमध्ये गेलेली आहे आणि शर्वरीला गौतमने जयने शिकवल्याप्रमाणे ती आता कॉफी बनवत आहे. गौतम आणि शर्वरी हे दोघेजण आता त्या गौतमच्या बेडरूममध्ये बसलेले आहेत. त्यावेळी आता इकडे शर्वरी ही किचनमध्ये काय करत आहे हे पाहण्यासाठी जय आलेला आहे. तर शर्वरीच्या हातामधून चुकून कॉफीचा मग पडला जातो आणि तिच्या हातावरती गरम कॉफी सांडली जाते. हे पाहून जय खूप अस्वस्थ होतो. जय पटकन जाऊन शर्वरीचा हात हातामध्ये घेतो आणि त्यानंतर त्यावरती अलवारपणे फुंकर मारू लागतो आणि तेवढ्यातच इकडे तेजस्विनीची एंट्री झालेली आहे आणि तेजस्विनीने जयने शर्वरीचा हात हातामध्ये घेतलाय हे सर्व पाहिलेलं आहे आणि हे पाहून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. इकडे तेजस्विनीच्या तळपायाच्या मस्तकाला जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यानंतर शर्वरीचा आधीच तिला प्रचंड राग येत होता आणि त्यात जय शर्वरीच्या खूपच जवळ चाललेला आहे हे सर्व आता तिच्या लक्षात येत आहे. तेवढ्यात आता शर्वरी ही आता तेजस्विनीला पाहताच इकडे बोलू लागते की काकी तुम्ही केव्हा आलात आणि तिचं दुखणं ती विसरून जाते. जय पटकन तिचा हात सोडत नाही आणि त्यानंतर तेजस्विनी हाताकडे पाहते. त्यावेळी मात्र जय बावचळतो आणि जय हा तिला एक्सप्लेन करू लागतो की शर्वरी मगमधून कॉफी घेत होती आणि गरम कॉफी तिच्या हातावरती सांडली, म्हणून मी फक्त तिला मदत करत होतो, तिला भाजले का नाही हे सर्व पाहत होतो. आई तुला राग नाही ना आला असं तो विचारतो. त्यानंतर तेजस्विनी रागानेच तिकडून निघून जाते व जय हा आता शर्वरीला विचारू लागतो की तुला जास्त भाजलं तर नाही ना, इकडे मी मलम लावू का? चल माझ्या खोलीमध्ये चल, मी तुला मलम लावतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता आपल्याला असं पाहायला भेटतंय की गुरुपौर्णिमा आहे आणि त्यासाठी इकडे पमा आणि सुभाषसाठी शर्वरीने तिकीट बुक केलेलं आहे. मात्र इकडे डॉक्टरांना विचारताच डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की एवढा लांबचा प्रवास बरे नव्हे, त्यामुळे तुम्ही प्रमिलाताईंना कुठेच घेऊन जाऊ नका आणि हे त्यांच्या शरीरासाठी खूप रिस्की आहे. म्हणून सुभाष इकडे ते दोन्ही तिकीट आता शर्वरीला सांगून कॅन्सल करायला लावतो. मात्र इकडे ते तिकीट कॅन्सल होणार नसल्यामुळे त्या ठिकाणी 2 व्यक्ती कोणीतरी जाणार आहेत असं आता ठरवून टाकतात. तर इकडे आता ग्रुपवर ते मेसेज केलेला आहे की तुमच्याकडून कोण येणार आहे अक्कलकोटला जाण्यासाठी? आमच्याकडून शर्वरी येणार आहे. तर हे सर्व लक्षात घेता इकडे गौतमने मुद्दाम प्लॅन करून जयला शर्वरीसोबत पाठवण्याचा प्लॅन करणार आहे. तर जय आणि शर्वरी हे दोघेजण जोडीने आता अक्कलकोटला जाणार आहेत. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटते. मात्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी शर्वरी इकडे ऑफिसमध्ये पोहोचलेली आहे आणि शर्वरीने आता शायनरसाठी
एक खास वस्तू घेतलेली आहे. तिला आता तिच्या गुरूंना ती वस्तू द्यायची असते आणि आता आयुष्यात एकच गुरु आहे, तो म्हणजे जय. कारण जयने प्रत्येक गोष्टीत तिला मदत केलेली आहे, प्रत्येक गोष्टीत तिला समजून घेतलेलं आहे आणि इथंपर्यंत येण्यासाठी सुद्धा खूप मदत केलेली आहे. म्हणून शर्वरीला खरं तर शायनरला थँक्यूच बोलायचं आहे. यासाठी तिने ती स्वामींची मूर्ती घेतलेली आहे. आता इकडे शर्वरी ऑफिसमध्ये आल्यानंतर जयच्या येण्याची वाट पाहत आहे व जयसुद्धा शर्वरीच्या आतुरतेने वाट पाहत असतो. शर्वरी जेव्हा डोअरवरती नॉक करते तेव्हा आता इकडे शर्वरीचा आवाज ऐकताच येणार असं आता जय तिला सांगतो. शर्वरी आतमध्ये येते आणि त्यानंतर मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे असं सुद्धा बोलते. सर मला तुमच्याशी काही बोलायचं आहे आणि त्यावरती जय हा लगेच बोलू लागतो की मग बोल ना पटकन, काय बोलायचं आहे. जय हा नजर चोरतच शर्वरीकडे पाहत असतो आणि त्यावेळी शर्वरी सगळ्या गोष्टी बोलून टाकते की माझ्या आयुष्यातील गुरु आता तुम्हीच आहात. त्यासाठी तुम्हाला मी एक खास भेटवस्तू आणलेली आहे आणि ती आता स्वामींची मूर्ती आता तिच्या बॅगमधून काढते आणि जयसाठी देते. हे माझ्याकडून तुमच्यासाठी गुरुपौर्णिमेचं गिफ्ट असेल आणि ते तुम्हाला आवडलं का नाही हे सुद्धा तुम्ही सांगा. जयला ती मूर्ती इकडे प्रचंड आवडते आणि शर्वरीने पहिल्यांदा जयला गिफ्ट दिलेलं आहे आणि ते पण स्वामींची मूर्ती दिलेली आहे. हे पाहून तर जय प्रचंड आनंदी झालेला आहे आणि त्यानंतर आता जय हा खरोखरच शर्वरीच्या प्रेमात पडलेला आहे. तर गौतमने ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे इकडे ग्रुपवरती गौतमने सांगून टाकलेलं असतं की अक्कलकोटला जाण्यासाठी आमच्याकडून जयदादा येणार आहे, त्यामुळे ती सीट फिक्स करून टाका. इकडे तिकीट कॅन्सल न झाल्यामुळे जय आणि शर्वरीला अक्कलकोटला जावंच लागणार आहे, असं काही येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहतोय. तर खरोखरच शर्वरी आणि जय हे अक्कलकोटला जाणार आहेत का हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. मात्र आता इकडे तेजस्विनी या सर्व प्रकार लक्षात घेता त्यांच्यापासून नातं तोडण्याचा प्रयत्न करेल का? पुन्हा एकदा शर्वरीला कोणत्या तरी जाळ्यात अडकून तिकडून हकलवून देण्याचा प्रयत्न करेल का? पुन्हा एकदा जयच्या मनामध्ये बायकांविषयीचा तिरस्कार निर्माण होईल का? हे पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आज सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.